नमस्कार मित्रांनो. असं म्हटलं जातं की स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे चरित्र जरी संपूर्ण मनापासून ऐकलं तरी स्वामींच्या पारायणाचं पुण्यफळ मिळतं. आज आपण त्या दिव्य आणि अद्भुत ग्रंथातील चमत्कारांनी भरलेली महाकथा ऐकणार आहोत. ही कथा सुरू होते स्वामी समर्थांच्या दिव्य प्रकट दिनापासून आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कृपा, संकल्प आणि अद्भुत सामर्थ्याने केलेल्या असंख्य चमत्कारांच्या अद्भुत प्रवासापर्यंत आपल्याला घेऊन जाते. त्या परब्रह्माची ज्यांच्या केवळ एका कृपादृष्टीने मृत झालेला मुलगा पुन्हा जिवंत झाला, ज्यांच्या एका संकल्पाने समुद्रात बुडणारे जहाज चमत्कारिकरित्या वाचले आणि भयानक दुष्काळात हजारो भुकेल्यांसाठी अन्न प्रकट झाले. ही कथा आहे त्या महान योगीची ज्यांनी असाध्य आणि गंभीर रोग एका क्षणात बरे केले, अनेक भक्तांना एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन दिले आणि एका गरीब शेतकरी महादूचे प्राण वाचवून त्याच्यावर अमाप कृपा केली. कथा आहे अठ्यापगड जातींचे सर्वोच्च श्रद्धास्थान, साक्षात श्री दत्तगुरूंचा पूर्ण अवतार श्री स्वामी समर्थ यांच्या गूढ, भावनिक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या दिव्य लीलेची. ही कथा केवळ ऐकली तरी डोळ्यांतून अश्रू वाहतील आणि मनात स्वामींवरील श्रद्धा हजारपट वाढेल. त्याआधी मित्रांनो, स्वामी समर्थ चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथावर आधारित ही महाकथा बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि खरोखर तुमची स्वामींवर 100% श्रद्धा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापासून सुरू होणाऱ्या या अद्भुत, थरारक आणि भावनिक प्रवासाला सुरुवात करूयात. ही कथा खऱ्या अर्थानं सुरू होते ती आजपासून शेकडो वर्षांपूर्वी, इसवी सनाच्या 15व्या शतकात, आणि या कथेचे मूळ दडलेले आहे ते आंध्र प्रदेशातील श्री शैलम या अत्यंत पवित्र आणि शिवमय ज्योतिर्लिंगाच्या जवळ असलेल्या एका अत्यंत घनदाट, गूढ आणि भयंकर अशा कर्दळीवनात. मित्रांनो, आजच्या काळात आपल्याला जंगल म्हणजे फक्त झाडे वाटतात, पण ते कर्दळीवन म्हणजे काही सामान्य जंगल नव्हते. ते एक असे निबिड, अंधारे आणि भयानक अरण्य होते जिथे दिवसाढवळ्या सूर्यप्रकाशही जमिनीवर पोचायला घाबरायचा. तिथे इतकी दाट झाडी, काटेरी वेली आणि भयंकर विषारी श्वापदे होती की तिथे माणसाचे तर सोडाच, पण मोठ्या प्राण्यांचेही जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. तिथे फक्त आणि फक्त नाग, भयंकर साप, वाघ आणि हिंस्र श्वापदांचाच वावर असायचा. संपूर्ण जंगलात एक अशी नीरव, काळजाचा ठोका चुकवणारी शांतता असायची जी माणसाच्या मनाला अक्षरशः गोठवून टाकेल. आणि याच भयंकर जंगलात घडत होता एक असा महाचमत्कार ज्याची साक्षात देवादिकांनाही कल्पना नव्हती. साक्षात भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती महाराज, ज्यांनी संपूर्ण भारतभर लाखो लोकांचे दुःख दूर केले, भक्तीचा मळा फुलवला. ते आपले अवतार कार्य संपून गाणगापूर येथे आले. तिथे आपल्या लाडक्या भक्तांसाठी त्यांनी आपल्या निर्गुण पादुका ठेवल्या आणि त्यांनी अत्यंत शांतपणे या भयंकर आणि अथांग कर्दळी वनात प्रवेश केला. जगाच्या कोलाहलापासून दूर, मानवी डोळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी त्या निबिड अरण्यात एक अत्यंत एकांत आणि निर्जन जागा निवडली. त्यांनी आपले डोळे घट्ट मिटले, देहाची शुद्ध हरपली आणि ते एका अत्यंत प्रदीर्घ, अथांग आणि घोर समाधी अवस्थेत लीन झाले. मित्रांनो, समाधी म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नसते, तर ते साक्षात परब्रह्माशी एकरूप होणं असते. नृसिंह सरस्वती महाराजांचा तो तेजस्वी देह तिथेच एका जागी स्थिर झाला. त्यांचे श्वास अत्यंत संथ झाले आणि त्यांनी स्वतःला काळाच्या पलीकडे नेऊन ठेवले. काळ कोणासाठीही थांबत नाही. सूर्य उगवत होता आणि मावळत होता, ऋतू बदलत होते
कधी भयंकर उन्हाळ्याच्या झळा त्या जंगलात आग ओकत होत्या, तर कधी मुसळधार आणि प्रलयंकारी पावसानं संपूर्ण जंगल पाण्याखाली जात होते. हिवाळ्यात रक्ताचे पाणी करणारी थंडी पडत होती. पण त्या घोर समाधीत बसलेल्या महापुरुषाला याची कसलीही जाण नव्हती. वर्ष उलटत होती, दशके सरत होती आणि पाहता पाहता मित्रांनो, 100, 200 नव्हे तर तब्बल 300हून अधिक वर्ष लोटली. 300 वर्ष एकाच जागी बसल्यामुळे निसर्गानेही त्यांच्या भोवती आपला विळखा घट्ट केला होता. त्यांच्या त्या निश्चल आणि तपस्वी देहावर मुंग्या आणि वाळवीने हळूहळू एका प्रचंड मोठ्या आणि भयंकर वारुळाला आकार दिला होता. ते वारूळ इतके मोठे आणि अकराळ विकराळ झाले होते की साक्षात एखादा लहानसा डोंगरच वाटावा. आजूबाजूला काटेरी वेलींचा आणि रानटी झाडांचा भयंकर विळखा पडला होता. त्या वारुळाच्या आत साक्षात परब्रह्म दत्तात्रेयांचा तो महातेजस्वी अंश दडलेला आहे याची कोणालाही सुतराम कल्पना नव्हती. बाहेरचे जग सतत बदलत होते. कित्येक राजांची राज्ये आली आणि मातीत मिसळली. अनेक पिढ्या नष्ट झाल्या, पण त्या वारुळाच्या आत काळ जणू गोठून गेला होता. तिथे एक महातेज अत्यंत शांतपणे प्रज्वलित होते, जे योग्य वेळेची आणि एका एका क्षणाची वाट पाहत होते. आणि अखेर मित्रांनो, तो दिवस उजाडला. नियतीचे चक्र पूर्ण झाले होते आणि जगाच्या कल्याणाची वेळ आता समीप आली होती. एके दिवशी त्या भयंकर कर्दळी वनात एक चेनचू आदिवासी समाजाचा लाकूडतोड्या आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी हातात एक अत्यंत धारदार कुऱ्हाड घेऊन शिरला. हा लाकूडतोड्या अत्यंत गरीब आणि अडाणी होता. दिवसभर जंगलात भटक भटक भटकूनही त्याला चुलीसाठी नीट सुकी लाकडे मिळाली नव्हती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पोटात भुकेचा भडका उडाला होता. भली मोठी सुकी झाडे शोधत असताना अचानक त्याची नजर एका अत्यंत जुन्या, सुकलेल्या आणि वेलींनी वेढलेल्या एका भल्या मोठ्या झाडावर आणि त्याखाली असलेल्या एका अवाढव्य मातीच्या ढिगाऱ्यावर, वारुळावर पडली. त्याच्या मनात आले, चला आज याच झाडाची लाकडे तोडून घरी नेऊया. त्याने आपल्या हातावर थुंकी उडवली, कुऱ्हाडीची मूठ घट्ट पकडली आणि संपूर्ण शरीराची ताकद एकवटून अत्यंत रागात आणि वेगाने त्याने त्या झाडावर एक महाभयंकर घाव घातला. पण मित्रांनो, नियतीच्या आणि साक्षात देवाच्या मनात काही वेगळेच होते. तो लाकूडतोड्या फक्त एक निमित्त होता. त्याचा तो अचूक नेम अचानक चुकला आणि ती अत्यंत धारदार प्राणघातक कुऱ्हाड सपकन सटकली आणि थेट खाली असलेल्या त्या शेकडो वर्षांच्या जुन्या आणि भयंकर वारुळावर जाऊन आदळली. खचाक असा एक भयंकर आवाज संपूर्ण कर्दळी वनात घुमला. लाकूडतोड्या लाकडे गोळा करणार तोच त्याचे डोळे भीतीने आणि आश्चर्याने पांढरे झाले. त्याच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली, कारण ज्या सुकलेल्या मातीच्या वारुळावर त्याने कुऱ्हाड मारली होती त्या वारुळातून अचानक रक्ताची एक भळभळती आणि अत्यंत लालबुंद धार वेगाने बाहेर वाहू लागली होती. त्या लाकूडतोड्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या सुकलेल्या मातीच्या वारुळावर त्याने कुऱ्हाड मारली होती त्या वारुळातून अचानक रक्ताची एक भळभळती आणि अत्यंत लालबुंद धार वेगाने बाहेर वाहू लागली होती. तो भयानक आणि अमानवीय प्रकार पाहून त्या गरीब लाकूडतोड्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. अरे देवा, हे काय अनर्थ घडला? या निर्जन जंगलात, या मातीच्या ढिगाऱ्यातून रक्त कसे काय येऊ शकते? असा विचार करत तो भीतीने थरथर कापू लागला. त्याच्या हातातून ती रक्ताने माखलेली कुऱ्हाड खाली गळून पडली. तो अक्षरशः वेड्यासारखा मागे सरकू लागला आणि पुढच्याच क्षणी मित्रांनो, संपूर्ण कर्दळी वनात एक असा महाभयंकर आणि डोळे विस्फारणारा चमत्कार घडला
ज्याची साक्षात देवादिकांनाही कल्पना नसेल. त्या वारुळाची माती अचानक दुभंगली. जणू काही धरणी मातेचे पोट फाटले असावे असा एक प्रचंड मोठा आवाज आला आणि त्या हजारो वर्षांच्या जुन्या, काटेरी आणि भयंकर वारुळातून साक्षात कोट्यवधी सूर्यांचे तेज असलेल्या एका अजानुबाहू, दिव्य आणि महातेजस्वी आकृतीने बाखेर पाऊल टाकले. ते साक्षात परब्रह्म होते. ते साक्षात भगवान दत्तात्रेय होते. ते होते आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. त्या लाकूड तोड्याने डोळे विस्फारून त्या महापुरुषाकडे पाहिले. 6.5 फुटांची भव्य आणि रौद्र देहयष्टी, गुडघ्यापर्यंत पोचणारे लांब हात, कपाळावर एक अथांग आणि अलौकिक तेज, आणि डोळ्यात साक्षात महादेवासारखी करुणा आणि भयंकर प्रलयंकारी शक्ती. त्यांच्या मांडीवर त्या धारदार कुऱ्हाडीचा भयंकर घाव लागला होता आणि त्यातूनच ते लाल भरक रक्त वाहत होते. 300हून अधिक वर्षांची ती घोर आणि अथांग समाधी आज या एका घावाने भंग पावली होती. तो अडाणी लाकूडतोड्या जीवाच्या आकांताने आणि ओक्साबोक्शी रडत थेट स्वामींच्या चरणांवर कोसळला. जमिनीवर डोके आपटत तो टाहो फोडू लागला. मला क्षमा करा प्रभू, मला माफ करा. मी महापापी आहे. माझ्याकडून घोर आणि भयंकर पाप घडले. मी अडाणी आहे. माझ्या पोराबाळांसाठी लाकडे शोधायला आलो होतो. मला खरोखरच माहीत नव्हते की या वारुळात साक्षात देव बसला आहे. मला शाप देऊ नका प्रभू, मला वाचवा. मित्रांनो, ज्यांच्या हृदयात संपूर्ण जगाविषयी, 18 पगड जातींविषयी आणि मुक्या प्राण्यांविषयी केवळ आणि केवळ अथांग करुणा भरली आहे, तो देव आपल्या भक्तावर कसा रागावेल? स्वामींचे ते रौद्र रूप अचानक शांत झाले. त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाचा आणि वात्सल्याचा महासागर वाहू लागला. त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि शांतपणे त्या रडणाऱ्या आणि थरथर कापणाऱ्या लाकूडतोड्याच्या पाठीवरून आपला अभय हस्त फिरवला. त्याला अत्यंत गोड हास्य करत स्वामी म्हणाले, "अरे वेड्या, उठ, घाबरू नकोस. यात तुझा काहीच आणि कसलाच दोष नाही. माझ्या प्रगटीकरणाची वेळ आता जवळ आली होती. या जगाच्या उद्धारासाठी मला बाहेर यायचेच होते. तू तर केवळ एक निमित्त आहेस. जा, तुझे कल्याण होईल." कुऱ्हाडीच्या त्या एका घावाने जणू जगाच्या कल्याणाचे आणि गरिबांच्या उद्धाराचे साक्षात कुबेराचे दारच उघडले होते. मित्रांनो, तो अत्यंत शुभ, पवित्र आणि मंगलमयी दिवस होता. चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच आपल्या गुढीपाडव्याचा दुसरा दिवस. आणि म्हणूनच आज संपूर्ण जगात लाखो भाविक हाच दिवस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून अत्यंत भक्तिभावाने आणि डोळ्यात आनंदाश्रू आणून साजरा करतात. यानंतर कर्दळी वनातील ती घोर समाधी संपवून स्वामींनी जनसामान्यांच्या उद्धारासाठी पुन्हा एकदा आपली महाभ्रमंती सुरू केली. त्यांनी स्वतःला कधीही एका जागेवर किंवा एका मठात बांधून ठेवले नाही. हिमालयातील बर्फाच्छादित आणि गोठवणाऱ्या शिखरांपासून ते थेट दक्षिणेपर्यंत त्यांचा तो अफाट प्रवास सुरू झाला. ते कलकत्ता, काशी, हरिद्वार, द्वारका, गिरनार अशा संपूर्ण भारतभर फिरले. जिथे त्यांचे पाऊल पडेल तिथे भक्तांचे दुःख आणि दारिद्र्य जळून खाक व्हायचे. ते कधी चंचल भारती तर कधी दिगंबर स्वामी या नावांनी वावरले. कधी ते राजवाड्यात जाऊन राजांचा अहंकार मोडून काढायचे, तर कधी एखाद्या भिकाऱ्याच्या झोपडीत जाऊन त्याची उष्टी भाकरी अत्यंत प्रेमाने खायचे. ऊन, वारा, मुसळधार पाऊस कशाचीही त्यांनी पर्वा केली नाही. कित्येक वर्षे भारतभर भ्रमण केल्यानंतर, लाखो भक्तांची दुःखे हरण केल्यानंतर अखेर तो सुवर्ण क्षण आला. इसवी सन 1856च्या सुमारास हे साक्षात चालते बोलते परब्रह्म सोलापूर जवळील अक्कलकोट नगरीत दाखल झाले. जेव्हा स्वामींनी पहिल्यांदा अक्कलकोटच्या त्या लाल मातीत पाऊल ठेवले, तेव्हा साक्षात निसर्गालाही कहीवरून आले होते. अक्कलकोटच्या त्या मातीला साक्षात पंढरपूरचे, काशीचे आणि कैलासाचे पावित्र्य प्राप्त झाले. अक्कलकोट नगरी आता जगाच्या नकाशावर
एक महातीर्थ बनणार होती. अक्कलकोटमध्ये स्वामींनी पुढील तब्बल 22 वर्षे वास्तव्य केले. इथे त्यांनी स्वतःसाठी कोणतेही राजवाडे बांधले नाहीत, सुवर्ण सिंहासने मागितली नाहीत. ते कधी गावाच्या वेशीवर, कधी एखाद्याच्या गोठ्यात, कधी राजवाड्यात, तर कधी गरीबाच्या मोडक्या झोपडीत राहिले. त्यांच्या दरबारात राजा आणि रंक दोन्ही समान होते. जो गर्वाने आणि पैशाचा माज घेऊन यायचा त्याला स्वामी खड्यासारखे बाजूला काढायचे, पण जो प्रेमाने आणि श्रद्धेने यायचा त्याच्यासाठी ते साक्षात कुबेराचा खजिना आणि संजीवनी उघडे करायचे. स्वामींचे डोळे अत्यंत भेदक होते. त्यांच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने लोकांचे भयंकर आणि असाध्य आजार बरे व्हायचे. मेलेली आणि प्राण सोडलेली माणसे जिवंत व्हायची आणि संकटात सापडलेल्या भक्तांना ते साक्षात वादळातून तारून न्यायचे. अक्कलकोटमधील त्यांच्या अशाच एका भयंकर आणि अंगावर शहारे आणणाऱ्या चमत्काराची कथा आपण आता ऐकणार आहोत. पण मित्रांनो, तो प्रसंग इतका अद्भुत आहे की तो ऐकून तुमच्या डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, अक्कलकोट नगरी आता केवळ एक गाव राहिले नव्हते, तर ते साक्षात परब्रह्माचे आणि चमत्कारांचे एक चालते बोलते महातीर्थ बनले होते. स्वामींची कीर्ती वाऱ्यासारखी नाही, तर साक्षात वणव्यासारखी संपूर्ण हिंदुस्थानात पसरली होती. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या लीला इतक्या अफाट, गूढ आणि मानवी बुद्धीच्या पलीकडच्या होत्या की साक्षात विज्ञानालाही तिथे हात टेकावे लागायचे. त्यांच्या दरबारात दररोज हजारो लोकांची गर्दी उसरायची. कुणी रडत यायचे, कुणी आशेने यायचे, तर कुणी पैशाचा माज घेऊन यायचे. पण स्वामींचे डोळे साक्षात त्रिकालज्ञानी होते. त्यांच्या त्या भेदक नजरेतून कुणीही सुटू शकत नव्हते. असाच एक काळशजाचा ठोका चुकवणारा आणि डोळ्यांतून अश्रूंच्या धारा आणणारा प्रसंग अक्कलकोटमध्ये घडला. एकदा एक अत्यंत गरीब आणि दुःखाने पिचलेली आई आपल्या मरणोन्मुख आणि शेवटच्या घटका मोजत असलेल्या एकुलत्या एक तरुण मुलाला घेऊन स्वामींच्या दरबारात आली. त्या मुलाला असा एक भयंकर आणि असाध्य आजार झाला होता की मोठ्या मोठ्या वैद्यांनी आणि डॉक्टरांनी हात वर केले होते. हा मुलगा आता फक्त काही तासांचा सोबती आहे, याला घरी घेऊन जा, असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. ती आई अक्षरशः वेड्यासारखी आक्रंदत होती. तिचे केस विस्कटले होते, डोळ्यांतून अश्रूंचा महासागर वाहत होता. तिने आपल्या त्या मरणासन्न मुलाला साक्षात स्वामींच्या चरणांवर आणून टाकले आणि ती ओक्साबोक्शी रडत जमिनीवर डोके आपटत टाहो फोडू लागली. स्वामी, हो स्वामी, माझ्या कुंकवाचा धनी आधीच देवाने हिरावून घेतलाय. आता हा माझा एकुलता एक म्हातारपणाचा आधारही गेला, तर मी कुणासाठी आणि कशासाठी जगू? प्रभू, माझ्या पोराला वाचवा, माझ्या काळजाच्या तुकड्याला जीवदान द्या ओ स्वामी. तिचा तो आकांत, तिचा तो टाहो ऐकून दरबारातील प्रत्येक माणसाचे काळीज पिळवटून निघाले. सर्वांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. पण मित्रांनो, स्वामींचे रूप त्यावेळी अत्यंत रौद्र आणि भयंकर होते. त्यांचे डोळे लालबुंद झाले होते. ते साक्षात महादेवासारखे क्रोधाग्नीने पेटून उठले होते. त्यांनी त्या रडणाऱ्या आईकडे पाहिले आणि एका अत्यंत खड्या, कडक आणि आसमंत दणाणून सोडणाऱ्या आवाजात ते कडाडले, काढ, काढ त्याला इथून. हा दरबार काय मढ्यांचा बाजार आहे का? घेऊन जा त्याला. स्वामींचे ते भयंकर शब्द ऐकून लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. साक्षात करुणेचा सागर असलेला हा देव आज इतका निष्ठुर कसा झाला? एका रडणाऱ्या आईला हा देव हाकलून कसा देऊ शकतो? असा विचार लोकांच्या मनात येऊच लागला. ती आई तर तिथेच कोसळली. पण मित्रांनो, जो साक्षात जगाचा नियंता आहे, ज्याच्या एका इशाऱ्यावर मृत्यूही आपला रस्ता बदलतो, त्याची लीला या सामान्य मातीच्या माणसांना कशी समजणार? स्वामींचे हृदय वरून जरी कठोर आणि दगडासारखे दिसत असले तरी आतून ते साक्षात लोण्यासारखे मऊ आणि करुणेने भरलेले होते. ती आई उठायला तयार नव्हती. तिने स्वामींचे चरण घट्ट पकडून ठेवले होते. अखेर साक्षात परब्रह्माला त्या मातेच्या प्रेमापुढे झुकावेच लागले. स्वामींच्या चेहऱ्यावरील तो भयंकर क्रोध अचानक शांत झाला. त्यांच्या डोळ्यात एक अथांग वात्सल्य तरळले. त्यांनी आपल्या जागेवरून उठून त्या मरणोन्मुख मुलाजवळ पाऊल टाकले. संपूर्ण दरबार श्वास रोखून उभा होता.
स्वामींनी आपला उजवा हात, ज्या हातात साक्षात संजीवनी ताकद होती, तो हात त्या मुलाच्या डोक्यावर ठेवला आणि अत्यंत शांत पण अंगावर काटा आणणाऱ्या आवाजात म्हणाले, "उठ रे, कसला झोपलायस? चल उठ." आणि मित्रांनो, पाहता पाहता साक्षात निसर्गाचे आणि मृत्यूचे नियम मोडून काढणारा महाभयंकर चमत्कार तिथे घडला. ज्या मुलाचे प्राण कंठाशी आले होते, ज्याचे शरीर थंड पडले होते, त्या मुलाने अचानक एक मोठा श्वास घेतला. त्याच्या अंगात एक विलक्षण चेतना संचारली. त्याने हळूहळू आपले डोळे उघडले आणि साक्षात मृत्यूच्या दाढेतून परत आलेला तो मुलगा स्वतःच्या पायावर उठून उभा राहिला. त्याने आपल्या आईला हाक मारली. ती आई वेरासारखी धावत गेली आणि तिने आपल्या मुलाला छातीशी कवटाळले. संपूर्ण दरबारात एकच जयघोष घुमला, "श्री स्वामी समर्थ महाराज की जय!" लोकांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. साक्षात यमराजाच्या हातातून स्वामींनी त्या मुलाचे प्राण परत आणले होते. आता आपण सुरुवात करूया त्या पुढच्या अथांग प्रवासाला. जर तुम्ही म्हणजेच स्वामीन भक्तांनी अजून पण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या. चला आता पुढच्या प्रवासाकडे वळू. ही कथा खऱ्या अर्थाने सुरू होते आजपासून शेकडो वर्षांपूर्वीच्या अक्कलकोटच्या त्या परम पावन आणि पवित्र भूमीत. पण मित्रांनो, तो काळ आजच्यासारखा सुखाचा आणि समृद्धीचा अजिबात नव्हता. तो काळ असा होता जेव्हा साक्षात निसर्गाने आणि नियतीने माणसावर एक महाभयंकर, प्रलयंकारी आणि काळजाचा ठोका चुकवणारा कोप केला होता. अक्कलकोट आणि त्याच्या आजूबाजूच्या शेकडो कोसांच्या परिसरावर एका अशा भयंकर दुष्काळाची काळीकुट्ट सावली पडली होती, ज्याची कल्पना करतानाही आज अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. आकाशातून सूर्य जणू आग ओकत होता. सूर्यकिरणे इतकी प्रखर आणि जाळणारी होती की जमिनीला अक्षरशः मोठ्या मोठ्या खोल भेगा पडल्या होत्या. त्या भेगांमधून जणू धरणी माता स्वतःच्याच दुःखाने ताहो फोडत होती. नद्या, नाले, विहिरी पूर्णपणे आटून त्यांची अक्षरशः धूळ आणि माती झाली होती. पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबही कुठे शिल्लक नव्हता. हिरव्यागार झाडांचे अक्षरशः जळून कोळसे झाले होते. हवेत एक असा भयंकर, रखरखीत आणि जीव घेणा उष्मा होता, जो माणसाच्या नाकातोंडातून जाऊन त्याचे रक्तही आटवून टाकेल. माणसांचे तर सोडाच मित्रांनो, पण आकाशात उडणारे पक्षीही पाण्यासाठी तडफडून थेट जमिनीवर मृत होऊन कोसळत होते. मुक्या जनावरांचे वाळलेले सांगाडे रस्त्यावर पडले होते. साक्षात दगडालाही पाझर फुटेल अशी ती काळजाला पीळ पाडणारी आणि भयंकर परिस्थिती होती. भूक आणि तहान या दोन राक्षसांनी संपूर्ण अक्कलकोट नगरीला आपल्या भयानक जबड्यात पकडले होते. आणि याच अक्कलकोट नगरीच्या एका अत्यंत दुर्गम आणि एकाकी कोपऱ्यात एका मोडक्या तोडक्या कुडाच्या आणि गवताच्या झोपडीत राहत होता साक्षात अक्कलकोटच्या परब्रह्माचा एक अत्यंत साधा, भोळा आणि गरिबीने पिचलेला परमभक्त, महादू. मित्रांनो, महादू अत्यंत प्रामाणिक, सरळमार्गी आणि रक्ताचे पाणी करून कष्ट करणारा माणूस होता. त्याच्या अंगावर घालण्यासाठी धर कपडाही नसायचा. दिवसभर रखरखत्या उन्हात घाम गारून तो दुसऱ्यांच्या शेतात किंवा वाऱ्यावर मजुरी करायचा. तेव्हा कुठे संध्याकाळी त्याच्या घरात चुलीवर 2 भाकरी भाजल्या जायच्या. घरात त्याची धर्मपत्नी आणि 2 अत्यंत लहान, निरागस आणि कोळी मुले होती. महादूच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य होते. पण त्याच्या झोपडीत एक गोष्ट मात्र साक्षात कुबेराच्या खजिन्यापेक्षाही मोठी होती, आणि ती म्हणजे त्याची श्री स्वामी समर्थांवरील अढळ आणि निस्सीम भक्ती. घरात खायला दाणा नसला तरी महादूच्या आणि त्याच्या पत्नीच्या ओठांवर कायम एकच नाग असायचे, श्री स्वामी समर्थ. पण मित्रांनो, देव जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा तो भक्ताला अक्षरशः
मुळापासून कादरवून सोडतो. या महाभयंकर दुष्काळाने महादूच्या त्या छोट्याशा सुखी संसाराची अक्षरशः राखरांगोळी करायला सुरुवात केली. जसा जसा दुष्काळ वाढू लागला तस तशी महादूची मजुरी मिळणे पूर्णपणे बंद झाले. जो शेतकरी स्वतःच अन्नाशिवाय तडफडत होता तो महादूला काम आणि पैसा कुठून देणार? एक एक दिवस अत्यंत भयंकर अवस्थेत पुढे सरकू लागला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले आणि पाहता पाहता घरातील धान्याचा, ज्वारीचा शेवटचा दाणाही संपला. महादूच्या घरात आता फक्त रिकामी मडकी आणि चूल उरली होती. तो पहिला दिवस होता जेव्हा महादूच्या घरात चूल पेटलीच नाही. लहान मुलांना काय समजणार दुष्काळ काय असतो ते? ती कोवळी लेकरे अन्नासाठी रडू लागली. महादूच्या पत्नीनं, जिचे स्वतःचे पोट पाठीला चिकटले होते, तिनं जंगलातून काही रानटी, पालापाचोळा आणि झाडाची पाने आणून ती पाण्यात उकळली आणि तोच कडवट काढा आपल्या लेकरांच्या घशात ओतला, जेणेकरून त्यांची भूक थोडी तरी शांत होईल. पण मित्रांनो, पानांनी माणसाची भूक कशी मटणार? दुसरा दिवस उजाडला. महादूच्या त्या कोवळ्या मुलांचे पोट आता भुकेनं खपाटीला जाऊन पाठीला चिकटले होते. त्यांचे ते टपोरे आणि हसरे डोळे आता खोल गेले होते. त्यांच्या अंगात रडण्याचीही ताकद उरली नव्हती. ती मुलं अन्नासाठी ओक्साबोक्शी रडत जमिनीवर लोळत होती. बाबा, खूप भूक लागलीये, काहीतरी खायला द्या ना, पोटात खूप आग पडलीये बाबा. हा त्यांचा तो काळीज फाडणारा आकांत ऐकून त्या गरीब बापाचे हृदय अक्षरशः 1000 तुकड्यात चिरले जात होते. पत्नीच्या डोळ्यातून अश्रूंचा महासागर वाहत होता. ती आपल्या पदरानं मुलांचे डोळे पुसत होती, पण स्वतःच्या पदरात बांधून द्यायला तिच्याकडे नियतीनं काहीच ठेवले नव्हते. ती फक्त महादूकडे एका अत्यंत असहाय्य, लाचार आणि केविलवाण्या नजरेनं पाहत होती. तिची ती नजर जणू विचारत होती, अहो, काहीतरी करा ना, आपली पोरं भुकेनं तडफडून मरतील हो. तो आक्रोश महादूला सहन झाला नाही. तो वेड्यासारखा घराबाहेर पडला. पायात चप्पल नव्हती, डोक्यावर ऊन आग ओकत होते, पण त्याला कशाचीच पर्वा नव्हती. तो संपूर्ण अक्कलकोट गावभर वणवण फिरला. ज्यांच्याकडे थोडेफार अन्न शिल्लक होते त्या श्रीमंतांचे आणि सावकारांचे त्यानं उंबरे झिजवले. तो अक्षरशः लोकांच्या पाया पडला. त्यांच्यासमोर हात पसरले. मायबाप, माझ्या पोरांना वाचवा. कालपासून अन्नाचा एक कणही त्यांच्या पोटात गेला नाहीये. ते मरणाच्या दारात आहेत. मला काही नको, पण माझ्या लेकरांसाठी एक भाकरीचा तुकडा, एक मुठभर ज्वारी द्या हो. मी जन्मभर तुमची गुलामी करेन, पण माझ्या पोरांचा जीव वाचवा. असा महाभयंकर ताहो त्यानं फोडला. पण मित्रांनो, तो काळच अत्यंत निष्ठुर आणि निर्दयी होता. त्या भयंकर दुष्काळात प्रत्येकजण फक्त आणि फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा जीव वाचवत होता. माणुसकी जणू त्या भेगायलेल्या जमिनीत गाडली गेली होती. कुणीही, होय, कुणीही त्या गरीब आणि लाचार बापाला भीक घातली नाही. काहींनी तर त्याला धक्के मारून आपल्या घराबाहेर हाकलून दिले. इथे आमचेच वांधे आहेत आणि तू भीक मागायला आलास? चालता हो इथून. असे अत्यंत कठोर शब्द त्याच्या कानावर पडले. संपूर्ण दिवसभर उन्हातान्हात भटकून, लोकांच्या शिव्या खाऊन आणि पाया पडूनही महादूच्या हाती काहीच लागले नाही. तो रिकाम्या हातानं, जड पावलांनी मान खाली घालून आपल्या झोपडीकडे परतला. जेव्हा तो दारात उभा राहिला तेव्हा आतून येणारा त्याच्या मुलांच्या रडण्याचा क्षीण आवाज त्याच्या कानावर पडला. तो आवाज ऐकताच महादूच्या सहनशीलतेचा, त्याच्या संयमाचा आणि त्याच्या हिंमतीचा कायमचा अंत झाला. त्याला स्वतःच्या जगण्याची, स्वतःच्या गरिबीची आणि स्वतःच्या अस्तित्वाचीच भयंकर लाज वाटू लागली. एक बाप म्हणून तो पूर्णपणे हरला होता. तो जमिनीवर कोसळला आणि स्वतःचे केस ओढून ढसाढसा रडू लागला. त्याच्या डोक्यात आता एका महाभयंकर विचारानं थैमान घालायला सुरुवात केली होती. मी कसला बाप, जो स्वतःच्या रक्ताच्या आणि काळजाच्या तुकड्यांना 2 वेळचे अन्न देऊ शकत नाही. ज्या बापाला स्वतःची लेकरे भुकेने तडफडताना उघड्या डोळ्यांनी पाहावी लागतात,
या बापाने जिवंत राहण्यात तरी काय अर्थ आहे? या लाचार, भिकारी आणि रोजच्या मरणप्राय जगण्यापेक्षा एकदाचे मरण पत्करलेले 100 पटीने बडे. मी मेलो तर किमान मला पोरांचे हे हाल तर पाहावे लागणार नाहीत. मित्रांनो, गरिबीने आणि हताशपणाने माणसाला किती वेडे आणि लाचार बनवले जाते याचे हे एक जिवंत आणि भयंकर उदाहरण होते. पोटाची आग माणसाला साक्षात मृत्यूच्या दारात ढकलत होती. महादूने एक अत्यंत कठोर, अमानवीय आणि काळजाचा ठोका चुकवणारा निर्णय घेतला. तो तसाच घराबाहेर धावला. त्याने मागे वळून आपल्या झोपडीकडे, आपल्या पत्नीकडे किंवा मुलांकडे पाहिलेही नाही. कारण जर त्याने पाहिले असते तर त्याचे पाऊल तिथेच थबकले असते. डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. पायात चप्पल नव्हती, अंगावर धड कपडा नव्हता. रखरखीत आणि भाजून काढणाऱ्या त्या वाळूवरून, काटेरी झुडपांमधून तो गावाबाहेरच्या एका अत्यंत खोल, भयानक आणि निर्जन विहिरीकडे सुसाट धावत सुटला. त्याच्या पायांना काटे टोचत होते, रक्त वाहत होते, पण त्याला त्या वेदना जाणवतच नव्हत्या. कारण त्याच्या काळजात पोटातील भुकेपेक्षाही भयंकर अशी दुःखाची आग भडकली होती. त्याला आजूबाजूचे काहीही दिसत नव्हते, ऐकू येत नव्हते. त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती, आणि ती म्हणजे मृत्यू. एक असा कायमचा अंधार जो त्याला त्याच्या सर्व दुःखातून, जबाबदारीतून आणि या गरिबीच्या शापातून कायमची मुक्ती देईल. त्याला वाटले, या अंधाऱ्या विहिरीत उडी मारून आपले प्राण संपून टाकावेत, म्हणजे पोरांचे हे मरणप्राय हाल उघड्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाहीत. धापा टाकत, रडत आणि स्वतःला शिव्या देत महादू त्या निर्जन विहिरीच्या काठावर पोहोचला. विहीर अत्यंत जुनी, पडक्या अवस्थेत आणि खूप खोल होती. आत पाण्याचा थेंब नव्हता, पण तळाशी फक्त जीव घेणे दगड आणि अथांग काळोख होता. महादू त्या विहिरीच्या अगदी टोकावर जाऊन उभा राहिला. त्याने आपले हात जोडले, त्याने आपले डोळे घट्ट मिटले. शेवटचे, अगदी शेवटचे त्याने आपल्या पत्नीचे आणि लेकरांचे निरागस तोंड आठवले. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा एक मोठा थेंब निसटला आणि तो त्या विहिरीच्या अथांग अंधारात जाऊन पडला. त्याने आकाशाकडे मान वर केली आणि अत्यंत जड अंतःकरणाने तो पुटपुटला, स्वामी, श्री स्वामी समर्थ महाराज, मला माफ करा. मी हरलो स्वामी, मी खूप हरलो. आता या जन्माची आपली साथ इथवरच. माझ्या पोरांना सांभाळा प्रभू, असे म्हणून स्वतःला त्या भयंकर विहिरीच्या अंधारात कायमचे झोकून देण्यासाठी महादूने आपले एक पाऊल हवेत उचलले. त्याचा मृत्यू आता केवळ एका सेकंदाच्या अंतरावर होता. पण पुढच्याच क्षणी, मित्रांनो, ज्या क्षणी महादू विहिरीत कोसळणार होता, त्याच क्षणी संपूर्ण आसमंत हादरून सोडणारा, साक्षात काळालाही जागेवर गोठून टाकणारा आणि मृत्यूच्या दारात उभा राहून यमराजालाही मागे ढकलणारा एक महाभयंकर, अत्यंत खडा पण तरीही अथांग प्रेमाने आणि वात्सल्याने भरलेला एक आवाज त्या निर्जन, भयान जागी घुमला. महाद्या, ए महाद्या, थांब तिथेच, कुठे चाललास? तो आवाज, तो एकच आवाज ऐकून महादूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या अंगावर अक्षरशः हजारो व्होल्टची वीज कोसळल्यासारखा तो तिथेच थबकला. त्याचे उचललेले पाऊल हवेतच गोठले. त्याच्या हृदयाचा ठोका एक क्षणभर थांबला. या निर्जन जंगलात, जिथे माणसाचे नावोनिशाण नाही, तिथे मला माझ्या नावाने हाक मारणारे कोण आले? त्याने अत्यंत भीतीने, थरथर कापत आणि डोळे विस्फारून मागे वळून पाहिले. आणि पुढच्याच क्षणी त्याचे डोळे आश्चर्याने आणि अविश्वासाने फाटून गेले. त्याचे श्वास तिथेच घशातच अडकले. विहिरीच्या त्या काठावर, रखरखत्या उन्हातही, जिथे साक्षात कोट्यावधी सूर्यांचे तेज फिके पडावे असे एक अथांग आणि अलौकिक तेज घेऊन, चेहऱ्यावर संपूर्ण जगाची करुणा आणि डोळ्यांत साक्षात वात्सल्याचा महासागर घेऊन एक अजानुबाहू, दिव्य आणि भव्य मूर्ती उभी होती, ज्यांच्या नुसत्या उपस्थितीनं त्या रखरखत्या उन्हातही अचानक चंदनाचा अत्यंत शीतल आणि सुगंधित वारा वाहू लागला होता. ते दुसरे तिसरे कुणीही नव्हते मित्रांनो, ते होते अक्कलकोटचे परब्रह्म
साक्षात भगवान दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांची ती 6.5 फुटांची देहयष्टी, गुडघ्यापर्यंत पोचणारे ते लांब हात, अंगावर तो कौपीन आणि कपाळावरचे ते तेज पाहून महादूला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याचे डोके सुन्न झाले. साक्षात त्रैलोक्याचा स्वामी, ज्याच्या दर्शनासाठी राजे महाराजेही वर्षानुवर्षे ताटकळत उभे राहतात, तो साक्षात परमेश्वर आज एका अत्यंत गरीब, लाचार आणि आत्महत्या करायला आलेल्या मजुरासाठी तिथे त्या निर्जन जंगलात धावून आला होता. हे दृश्य पाहताच महादूची सर्व शुद्ध हरपली. तो विहिरीच्या काठावरून मागे वळला आणि जीवाच्या आकांताने रडत थेट साक्षात स्वामींच्या चरणांवर जाऊन कोसळला. तो स्वामींचे पाय घट्ट पकडून जमिनीवर स्वतःचे डोके आपटत ओक्साबोक्शी रडत टाहो फोडू लागला. मला क्षमा करा प्रभू, मला मरू द्या. मी खूप गरीब आहे, मी दरिद्री आहे स्वामी. मी हरलोय. माझ्या पोरांना मी अन्न देऊ शकत नाही. ते तिथे झोपडीत अन्नासाठी तडफडत आहेत आणि मी इथे काहीच करू शकत नाही. मला हे गरिबीचे, लाचारीचे आणि रोजच्या मरणाचे जिणे आता नकोय स्वामी. मला जाऊ द्या प्रभू, मला मरू द्या. महादूचा तो आक्रोश ऐकून साक्षात जंगलातल्या झाडांनाही रडू आले असते. पण मित्रांनो, ज्यांच्या हृदयात संपूर्ण जगाविषयी, 18 पगड जातींविषयी केवळ आणि केवळ अथांग करुणा भरली आहे, तो देव आपल्या लेकराला, आपल्या पोटच्या गोळ्याला मरणाच्या दारात कसे आणि का जाऊ देईल? स्वामींचे ते नेहमीचे रौद्र रूप अचानक अत्यंत शांत, शीतल आणि प्रेमळ झाले. त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाचा पाझर फुटला. त्यांनी खाली वाकून आपल्या अत्यंत कोमल हातांनी त्या रडणाऱ्या, थरथर कापणाऱ्या आणि मातीने माखलेल्या महादूला आपल्या हाताने उठवले. त्याच्या पाठीवरून आपला तो अभयहस्त, ज्या हाताने साक्षात मृत्यूलाही मागे सारण्याची ताकद होती, तो हात अत्यंत प्रेमाने फिरवला आणि संपूर्ण जगाला तारणारे ते साक्षात परब्रह्म अत्यंत गोड हास्य करत महादूच्या डोळ्यांत डोळे घालून म्हणाले, अरे वेड्या, अरे मूर्खा, मरण हे संकटावरचे उत्तर आहे का रे? आणि मी इथे अक्कलकोटमध्ये जिवंत असताना, माझ्या अस्तित्वात असताना तू मृत्यूला कवटाळाला चाललास? अरे मी आलोय ना, मग तुला कसली भीती? जा, आताच्या आता तुझ्या झोपडीत जा. तुझे लेकरे तुझी वाट पाहत आहेत. जा महाद्या, मागे वळून पाहू नकोस. मित्रांनो, तो केवळ एक स्पर्श नव्हता, ती साक्षात संजीवनी होती. त्या एका स्पर्शानं आणि स्वामींच्या त्या अमृततुल्य शब्दांनी महादूच्या अंगात साक्षात हजारो हत्तींचे बळ संचारले. त्याच्या मनातील तो आत्महत्येचा भयंकर अंधार एका क्षणात दूर झाला. स्वामींनी त्याला अक्षरशः मृत्यूच्या आणि यमराजाच्या दाढेतून बाहेर खेचले होते. महादू जड अंतःकरणानं डोळे पुसत आपल्या झोपडीकडे परतायला निघाला. पण तो चालत असताना त्याच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते. स्वामींनी माझे प्राण तर वाचवले, त्यांनी मला धीरही दिला, पण माझ्या घरात खायला अन्नाचा एक दाणाही नाहीये. दुष्काळ तर तसाच आहे. माझ्या पोरांची भूक कशी मटणार? मी घरी जाऊन त्यांना काय देऊ? अशा अनेक शंका आणि दुविधा घेऊन तो चालत होता. पण स्वामींच्या आज्ञेचे पालन करत तो झोपडीच्या जवळ पोहोचला. तो रडत रडत झोपडीच्या दारात पोहोचला आणि मित्रांनो, पुढच्याच क्षणी त्याने जे पाहिले आणि जे ऐकले ते साक्षात मानवी बुद्धीच्या, तर्कशास्त्राच्या आणि विज्ञानाच्या पूर्णपणे पलीकडचे होते. तो एक असा महाचमत्कार होता, ज्याने महादूचे आयुष्य आणि त्याचे नशीब एका क्षणात कायमचे बदलून टाकले. झोपडीच्या आतून आता मुलांच्या रडण्याचा, किंचाळण्याचा किंवा भुकेने तडफडण्याचा आवाज येत नव्हता, तर आतून मुलांच्या अत्यंत आनंदी हसण्याचा, खिदळण्याचा आणि पोटभर जेवून तृप्त झाल्याचा आवाज येत होता. महादूनं अत्यंत भीत आणि आश्चर्यानं झोपडीत पाऊल टाकले आणि समोरचे दृश्य पाहून तो अक्षरशः थक्क झाला. त्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. त्याची दोन्ही मुले हातात ताजे गरम अन्नाचे घास घेऊन
अत्यंत आनंदानं पोटभर जेवत होती. त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर आता दुःखाचा लवलेशही नव्हता. तर तिथे एक प्रचंड मोठा कृतज्ञतेचा आनंद होता. पण सर्वात मोठा धक्का महादूला तेव्हा बसला जेव्हा त्यानं झोपडीच्या कोपऱ्यात पाहिले. ज्या घरात काल पाणी पिण्यासाठी नीट मडके नव्हते, त्या झोपडीच्या एका कोपऱ्यात धान्याच्या, ज्वारीच्या, तांदळाच्या आणि डाळींच्या भल्या मोठ्या गोण्या भरून ठेवल्या होत्या. तिथे भाजीपाला आणि संसाराला लागणारे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात ठेवले होते. हे सर्व साहित्य इतके होते की पुढील पूर्ण वर्षभर जरी दुष्काळ राहिला तरी महादूच्या कुटुंबाला अन्नाची कोणतीही कमतरता भासणार नव्हती. महादूला काहीच समजेना. तो वेड्यासारखा बघत राहिला. हे स्वप्न तर नाही ना, असं त्याला वाटू लागले. तेव्हा त्याच्या पत्नीनं डोळ्यांत पाणी आणून अत्यंत आनंदानं महादूला सांगितले, अहो, तुम्ही कामाच्या शोधात बाहेर गेल्यावर लगेचच चमत्कार झाला. गावातील एक अत्यंत मोठा, प्रतिष्ठित आणि तेजस्वी दिसणारा सावकार स्वतःहून आपल्या दारात चालत आला होता. तो म्हणाला की महादूला सांग त्यानं आता मजुरीची काळजी करू नये. मी त्याला माझ्या वाड्यावर एक खूप मोठे आणि कायमस्वरूपी काम दिले आहे आणि हे सर्व धान्य, रेशन आणि त्या कामाचे आगाऊ पैसे तो सावकार स्वतः आपल्या घरात ठेवून गेला. अहो, आपला संसार वाचला, आपली पोरं जगली. हे वाक्य कानावर पडताच महादूच्या पायाखालून जमीन सरकली. त्याचे अंग थरथरायला लागले. त्याला समजायला एक सेकंदही लागला नाही की या दुष्काळात जिथे कुणी कुणाला पाण्याचा थेंब देत नाही, तिथे कोण सावकार स्वतःहून धान्य आणि पैसे द्यायला दारात येईल. तो सावकार दुसरा तिसरा कुणी नसून तो साक्षात माझे अक्कलकोटचे स्वामीच होते. त्यांनी केवळ विहिरीच्या काठावर माझा जीवच वाचवला नाही, तर माझ्या गरिबीचा, माझ्या दारिद्र्याचाही कायमचा अंत केला होता. साक्षात कुबेराचा खजिना त्यांनी एका क्षणात माझ्या झोपडीत रिकामा केला होता. महादू तिथेच त्या धान्याच्या गोण्यांसमोर जमिनीवर कोसळला. त्याचे दोन्ही हात जोडले गेले आणि डोळ्यांतून पुन्हा एकदा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पण मित्रांनो, हे अश्रू आता दुःखाचे, लाचारीचे किंवा गरिबीचे नव्हते, तर ते अश्रू साक्षात आनंदाचे, भक्तीचे आणि त्या परमेश्वराविषयीच्या अथांग कृतज्ञतेचे होते. स्वामी, ओ स्वामी, तुम्हीच माझे मायबाप, तुम्हीच माझा आधार. मी अडाणी तुम्हाला ओळखू शकलो नाही. तुम्ही माझ्या पोरांना जीवनदान दिले प्रभू. असा टाहो फोडत महादू स्वामींच्या नावाचा जयघोष करू लागला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलम् प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी सनावतम्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा.
तूच एक आसरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा माता अनुसया पोटी आली त्रिमूर्तीची स्वारी अत्री ऋषींच्या आश्रमी उजळली दुनिया सारी उजळली दुनिया सारी उजळली दुनिया सारी तीन शिरे सहा हात रूप तुझे मनोहर पाहुनी तृप्त झाले सारे देवाणी नर चरणी खडावा गरजती कानी कुंडले गोजिरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा कुठे माहुर गडावर कुठे गिरणारी तू कुठे नरसोबाची वाडी कुठे गाणगापुरी तू गाणगापुरी तू गाणगापुरी तू कुरुवापुरी श्रीपाद तू कारंजाचा स्वामी अक्कलकोटी समर्थ तूच वसला सिमनी